खरं इतिहास ना गाववाल्यांना माहिती नाही, तर मी तर मुंबईचं आहे, मला काय माहिती असणार. नाही नाही, हे नाही ते घर. कुठे आलो आहे मी, कोणाच्या हद्दीत? लेट्स गो, जसे आलो तसे जाऊ. हा तेच म्हणून परत आलो. ते इथून गेला की ना मेन रोडला जाणार परत. हा आता आलो तसं जात नाही नाही, इथून गेलात ना, हा इथून वाट आहे बघा. हो हो. कसं झालं माहिती आहे, पहिलं जेव्हा मी नवीन होतो, एकदमच नवीन, तर पहिले लोक बघायचे हा काय हातात कॅमेरा घेऊन येतो, काय करतो. आता नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या अजून एका व्हिडिओमध्ये. मुंबईचा आशू, ऊन आलेला आज, तर मी बोललो जरा पहाटे उठतो आणि इकडचा नजारा काय तो बघतो, दाखवतो तुम्हाला. आणि जसा आता मी कॅमेरा आत गेलो, टी शर्ट घातली, कॅमेरा घेतला, बॅटरी टाकली, बाहेर आलो आणि पाऊस पण खूप नाटकी आहे. तर ही जी जागा आहे ही मला तुम्हाला दाखवायची आहे. तिथे गड घातल्या, 2 दगडांवरून वंडावून जायचं आहे. तर माझ्या उन्हाळ्याच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असा की इथे लोक शेती करत होते तेव्हा, तर आता तशी इथे शेती केलेली आहे. तर असा काही इथे दृश्य येतं. तर त्या मेरेवरून आपल्याला चालत जायचं आहे. दाखवण्याचं कारण हे की इथून सूर्य निघालेला आता, तर तो दिसायला ते मस्त वाटत होता. सूर्यानी ते परत गेलं सूर्य. आता मी थांबतो, बघतो, जर आलं तर मी तुम्हाला दाखवेन. आडिवलीमधली पहाड, पोपटांचा आवाज तर आहेच. मस्त वाटतं इकडे. वाट कुठे आहे, इथून जाऊन बघतो. काय सगळं रान आल्यामुळे कळत नाही त्या साईडला कसं जायचं. आला, जोरातच आला पाऊस खूप नाटकी आहे. काय करणार, तर मला धावत घरी जावं लागेल, धावत. अरे यार, हा पाऊस पण किती जोरात आला. हा धावतोय. काय बोलणार. आहे ना, मका वाट दिसते, आहे ना वाट दिसते. चला जाऊया. नको चंद्र तारे, फुलांचे पसारे, जिथे मी असावे तिथे तू असावे. तुझ्या पावलांनी मी स्वप्नात यावे, नजरेत तुझ्या स्वतःला पहावे. मला साथ देशील ना, माझा होशील ना, माझा होशील ना. फुलं आहे तिकडे. नको चंद्र तारे, फुलांचे पसारे, जिथे मी असावे तिथे तू असावे. तुझ्या पावलांनी
मी स्वप्नात यावे नजरेत तुझिया स्वतःला पहावे. वाह चालू झाला का इकडे? आवाज येतोय. तर हा रोड मी काय आज एक्सप्लोर केलाय, पण बघा कसा वाटतोय बघा. दृश्य आडिवली गावातला आणि फुलं बघा, बाप रे, ब्युटिफुल. हे पण भुईमुग आहे आणि इथे त्यांनी मांगर घातलाय. इथे हे लोक रात्री इथे राहतात लक्ष ठेवण्यासाठी. कोण आहे कोण नाही. मस्त आहे हा गडगा वगैरे. इकडे फोटोशूट करू शकतो. इथे येईन मी आता. त्या नशीब जागा बघून ठेवली मी. ठीक आहे, जागा मस्त आहे. म्हशी आल्या. म्हशी आल्या पण मला एस्केप रूट भेटला. थँक्स. अच्छा, एनिवे ते तिकडे जात आहे. हे बघा, त्या मशीनमुळे मला ही वाट भेटली जिकडे मला ॲक्च्युअलमध्ये यायचं होतं आणि तिथून मला समजलं नाही कसं यायचं. बट आय कसं फिरून आलो आहे मी आता. लोकांच्या हद्दीतून येतो आहे मी. हा इकडे राहायला आली माणसं कधी? नाही हे नाही ते घर. कुठे आलो आहे मी? कोणाच्या हद्दीत? लेट्स गो. जसे आलो तसे जाऊ. ही तुमची आहे? मस्त गेली आहे. ते बघतो जरा मस्त. इथले वाट काय समजत नाही, सगळं वाढलं आहे ना. हा तेच म्हणून परत आलो. ते मधून गेला की ना मेन रोडला जाणार परत. हा आता आलो तसं जात नाही इथून गेलात ना. हा इथून वाट आहे बघा. हो माहिती आहे. म्हणजे जसा आलो ना तसाच जातो आता परत. चला, तुम्ही कुठे? तिकडे भटवाडीतले आतमध्ये खाली. चला. भटवाडी भट आहे ना. हो जरा खाली आहे. चल. गावाकडे ही अशी ओळख होतच असते. उजेड आलाय, ढग गेले, पाऊस गेला, पण सूर्य नाही आला. आणि वाट आपण त्याचीच बघतोय, सूर्याची. मका सकाळी काय असं वाटला नाही, कंटाळ येत होतो म्हणून मी इलंय. आणि म्हटलं मी जर बघतोय सगळं कसं काय आजूबाजूला, कारण इल्यापासून मी अजून माझ्या गावात फिरलंयच नाही. हयत जात आहे इल्यापासून. तर बोललो जरा एक फेरफटका मारूया सकाळचा. तर तुम्ही उन्हाळ्याचा जर व्हिडिओ बघितला असेल, म्हणजे जे मी शूट केलं आहे बहिणीवाला, ते व्हिडिओ नाही, मी जे रेकॉर्ड केले ते व्लॉग जर तुम्ही बघाल तर जमीन आसमानचा फरक आहे इकडे, तुम्ही बघा. आणि एक कसं झालं माहिती आहे, पहिलं जेव्हा मी नवीन होतो, एकदमच नवीन, तर पहिले लोक बघायचे हा काय हातात कॅमेरा घेऊन येतो, काय करतो. आता बहुतेक अख्ख्या वाडीला तरी समजलं आहे की मी कोण आहे आणि हा काय येतो, काय करतो. पहिलं लोकांना नवीन होतं तर ते लाजायचे, अर्धे लाजायचे, अर्धे घाबरायचे. आता अरे हा आता रेकॉर्डिंग शूटिंग करतो. आता लोक बोलतात इकडे ये, इकडे पण व्हिडिओ बनव, इकडे येऊन व्हिडिओ बनव. मग काय सगळीकडेच जाता येत नाही. आणि बघा मी सूर्य शोधत होतो सकाळी, तर तो आता आलेला आहे. पण आता इथे काय मी इथला ब्लॉग करत नाही. मी आता चाललो, 4 व्हीलर पण आली आहे, वेंगुर्ल्याला चाललो आहे, सातेरी देवी. तर मम्मी सारखी बोलते आहे माझं व्हिडिओ कर. तिचा आउटफिट बघा, हा असा तिचा आउटफिट आणि हा हिचा आउटफिट.
पिशवी पकड आणि माझा दाखव. ती पळू नको न जा, तुझे फोटो काढतो मी. सॉरी सॉरी. हा माझा आउटफिट आहे आजचा. सीन इकडे मस्त आहे, पण आता मला इथे काय रेकॉर्ड करायचं नाही. आता मी चाललो आहे. ढग बघा कशी आली ती. बघा मस्त दिसत आहे ना. फोटोशूट वगैरे ते करू शकतो, पण आता मी चाललो आहे बाहेर. हो या काय भांडत बिंडत नाही काय, रेकॉर्ड नको भांडायचंय तुला भांडायचं आहे. सांगा आता. आता भांडायचं नाही, आता सरळ मंदिरात तिथे जाऊन भांडायचं. नाही तर लोटांगण तरी घालायचं. हा तू ती तयारी ठेव तुझी. नमस्कार मित्रांनो, आता पोचलेलो आहे आम्ही इकडे सातेरी देवी मंदिरकडे. माझ्या पाठी तुम्ही बघू शकता. मस्त आहे, शांत गाव आहे एकदम. आजूबाजूने पूर्ण हिरवं हिरवं झाडं झुडपं. आमची 4 व्हीलर इथे थांबले आणि हे बघा म्हणजे बावडी तिथे आहे. पाणी आणूया बावडीतून. बोल फायनली आम्ही आता आलोय वेंगुर्ला. खूप वर्षाच्या तपस्येनंतर आज आम्ही वेंगुर्ल्याला तिथे ठेवलं झुरी हो इकडे आहे माझा फोटो. वसांच्या देवी सातेरी देवी इकडे आलेलो आहे. पिशवी अशी पिशवी इधर इधर खोल ना. कसली पिशवी आहे? इकडे बघा. मी बरोबर त्यांनी त्यांच्याकडून दिला, तुमच्याकडे तर मित्रांनो खूप शांत गाव आणि खूप असं लांब असं काहीतरी पूजा चालू आहे, तर ते ऐकायला येतं आहे. मस्त दूर दूर नजारे खूप आहेत. कॅमेऱ्यात तेवढं कळणार नाही. ऊन आता आलेलं आहे. पाऊस ऊन येतो आहे जातो आहे, म्हणून माझे डोळे आता थोडे लकलकत आहे. इथे आमची पूजा झाली. सगळं दाखवता येणार नाही आता. मला माहीत नाही मी एडिट कसं करणार आहे ते, बट हां आमची पूजा झाली. ओटी भरली आम्ही. आणि स्टोरी अशी आहे की पहिले धुरी इथे होते ह्या गावात, मग ते गेले राठेवड्यात स्थायिक व्हायला. आणि मग तिथे जे आहे आता, मी असे बोलतात कितवी पिढी माहिती नाही, बट मग अशी एक जोक झाला की आता न्यू जनरेशनची पिढी मी आहे. तर आता इथे पण आम्ही येत जाऊ. तर तुम्ही म्हणत असाल की जुन्या व्हिडिओमध्ये मी कुलदैवत गांगेश्वर दाखवलं, तर तो पण आहेच आणि ही देवी पण आहे. तर आता आहे, आता खरं इतिहास ना गाववाल्यांना माहिती नाही, तर मी तर मुंबईचं आहे, मला काय माहिती असणार. पण जर कोण बघताय आमच्या गावातून आणि त्यांना ही गोष्ट माहिती आहे, इतिहास माहिती आहे आणि त्यांना सांगायचं आहे, तर मला सांगा. आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवूया त्याच्यावर आणि टाकूया त्याच्यावर. बाकी माझ्याकडून काय चुकीची इन्फॉर्मेशन जात असेल तर त्याच्यासाठी मी आधीच क्षमा मागतो. कारण कसं आहे, माहिती नाही पूर्णपणे. जेवढी वरून माहिती आहे ते तर तीच आहे माझ्याकडे. झाली पूजा, आता आम्ही निघू घरी. तर मे बी आता निखिल आमच्या घरी येणार आहे, कारण आज त्याची गाडी आहे दुपारची 4ची त्याची गाडी आहे. तो चालला मुंबईला. तो आलेला 4 दिवसांसाठी. मी अजून 1 आठवडा आहे इकडे. तर हा भाग किती मोठा झाला आहे मला माहिती नाही, पण एवढंच होतं दाखवायचं. अजून काय पुढे रेकॉर्ड केलं तर तेही दाखवीन, पण आता पुरता तरी हा भाग मी इथेच थांबवतो आहे. तर आवडला असेल हा भाग तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया पुढच्या भागात.